नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनी अकॅडमीत आपले हार्दिक स्वागत आहे. आपण रोज प्रश्नमंजुषा घेत आहोत. याच्यापूर्वी आपण 4 लेक्चर घेतलेले आहेत. 4ही लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्न चांगल्या प्रकारे समजून सांगितले गेलेले आहेत. तरी आपल्याला त्या 4 लेक्चरबद्दल काही डाऊट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मांडू शकतात. रोजच्या सिरीजप्रमाणे आज आपण 5वे क्वेश्चन पेपर घेणार आहोत. आजचा आपला विषय GSच आहे. तरी शिवाजी महाराजांशी संबंधित आणि ब्रिटिशांशी संबंधित काही क्वेश्चन आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि रोज असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा. रोज आपण असे व्हिडिओ टाकत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम क्वेश्चन आहे, छत्रपती शाहू महाराज या सणावर कोणत्या वर्षी बसले? बघा, छत्रपती शाहू महाराज सगळ्यांना परिचित आहे. आपले शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर होते. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 1894ला. आता 1894 तिथं कुठंच ऑप्शन नाही. अरे भरपूर प्रश्नांमध्ये उत्तर 1884 दिले, पण 1884 मध्ये यांना दत्तक घेण्यात आलं होतं. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 1874ला घाटगे कुटुंबात झाला होता. त्यांचे पूर्वीचे नाव यशवंत असे होते आणि त्यांना चौथे शिवाजी यांनी दत्तक घेतले होते. त्यांना मूल नसताना 1884 मध्ये त्यांचा दत्तकविधी पार पाडला होता. दत्तकविधी होती 17 मार्च 1884 त्यांचा दत्तकविधी पार पाडला होता आणि त्यांचा राज्याभिषेक झाला होता 2 एप्रिल 1894ला. तर याचं उत्तर 2 एप्रिल 1894 यायला हवे. या ऑप्शन मध्ये नाहीये. तरी तुम्ही 1884 करू शकतात. त्यावेळेस त्यांचा दत्तक घेतला होता, म्हणजे ते एक राजकुमार म्हणून परिवारामध्ये सामील झाले होते. त्यांचे पूर्वीचे नावे लक्षात असू द्या. यशवंत हे त्यांचे पूर्वीचे नाव होते. भरपूर वेळेस याच्यावर क्वेश्चन आलेला आहे की त्यांचे पूर्वीचे नाव काय होते, तर त्यांचे पूर्वीचे नाव होते यशवंत. दोन्ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजला असाल तरी आपण क्वेश्चन कशा वेगवेगळ्या प्रकारे येतात हेही समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला तर मग दुसऱ्या क्वेश्चनकडे चालू आहे. शनिवार वाडा कोणाच्या कारकीर्दीत बांधला गेला? बघा, शनिवार वाडा हा बांधला गेला होता 1736 मध्ये. 1736 मध्ये कोणाची कारकीर्द होती? बाजीराव पेशवे यांची. तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये शनिवार वाडा बांधला गेला होता. आणि शनिवार वाडा कोणी बांधला होता? तर तो एक राजस्थानी होता. त्यांना कुमावत क्षत्रिय असे म्हणायचे. बाजीराव पेशवे यांनी बांधला होता आणि कुमावत क्षत्रिय यांनी हा वाडा बांधला होता. चला तर मग आपल्याला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा ठेवूया. हा शनिवार वाडा आहे. आपण बघून घेऊया. पुण्यामध्ये स्थित हा शनिवार वाडा आहे आणि हा 1836 मध्ये बांधला गेला होता. कधी? 1836 मध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चन कडे चालूया. भारतात सर्वप्रथम व्यापारी मुक्त कोण आले होते? बघा, भारतात सर्वप्रथम व्यापारी मुक्त कोण होते? पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच हे चारही भारतात आले होते. पण सर्वप्रथम कोण आलं होतं? पोर्तुगीज आले होते. आणि पोर्तुगीज कधी आले होते? हे आले होते 1498ला आले होते. आणि यांचं प्रतिनिधित्व म्हणून सर्वप्रथम कोण आलं होतं भारतामध्ये? वास्को द गामा हा भारतात प्रथम आला होता 1498 रोजी. याने कालिकत बंदरावर भारतामध्ये प्रवेश केला होता. आणि हा केप ऑफ गुड म्हणजे साऊथ आफ्रिकेचा जो केप ऑफ गुड याला वळसा घालून याने भारताचा मार्ग शोधला होता. भारताचा कनेक्टिव्हिटी पहिली होती, पण तो अरेबियन मार्गाने होती. 1498ला वास्को द गामा याने केप ऑफ गुडला वळसा घालून भारतामध्ये प्रवेश केला होता. तर पोर्तुगीजांचा प्रवेश भारतामध्ये कधी झाला होता? तर 1498ला झाला होता. कधी झाला होता? 1498ला पोर्तुगीज भारतामध्ये आले होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. शिवाजी महाराजांच्या आरमार खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? बघा, शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये एकूण 7 ते 8 जहाज होते. त्याच्यामध्ये खालील प्रकारे कोणते नव्हते? बघा, गुराम हे जहाज शिवाजी महाराजांच्या आरमारमध्ये होतं.
त्याच्यानंतर गलबत ही शिवाजी महाराजांच्या जहाजाच्या आरमारामध्ये होतं. त्यानंतर पाल हेही होतं. पण तिराप नावाचं असं कोणतेही जहाज होते जे शिवाजी महाराजांच्या लढाऊ आरमारामध्ये नव्हतं. तरी आपण सगळे जहाज एकदा ऐकून घ्या. शिवाजी महाराजांमध्ये एक होतं गुराब, एक होतं तारू, एक होतं तरांडे, एक होतं गलबत, एक होतं शिबाड, एक होतं मचवा, एक होतं पागारा, एक होतं तिरकाटी, एक होतं पाल. बघा तुम्हाला परत सगळ्यांची नावं सांगतो. एक होतं गुराब, एक होतं तारू, एक होतं तरांडे, एक होतं गलबत्त, एक होतं शिबाड, एक होतं मचाव, एक होतं पागार, एक होतं तिरकाटी आणि एक होतं पाल. आणि शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली होती 1669ला. कोणाच्या नेतृत्वाखाली केली होती तर ते होते कान्होजी आंग्रे. हेही लक्षात असू द्या तुम्हाला. कोणाच्या नेतृत्वामध्ये शिवाजी महाराजांचा आरमार होता हा क्वेश्चनही तुम्हाला भरपूर येईल. तर तो कोणाच्या नेतृत्वात होता? कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली होतं. तर कान्होजी आंग्रे यांच्याबद्दलही तुम्ही लक्षात असू द्यायला हवं. कान्होजी आंग्रे हे बघा, हे कान्होजी आंग्रे होते 18 शतकात कान्होजी मराठा आरमाराचे अध्यक्ष होते आणि हे 1739 पर्यंत आरमाराचे अध्यक्ष होते. चला तर मग तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. आपण समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? तर तो झाला होता 1630ला. आणि तो कुठे झाला होता? शिवनेरी येथे झाला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 1930ला शिवनेरी येथे झाला होता. दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. 19 फेब्रुवारी ही तारीख होती, ही शासनमान्य तारीख आहे. 19 फेब्रुवारी 1630ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि हा शिवनेरीवर झाला होता. दोन्ही गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. बघा, शिवाजी महाराजांचा जो उत्सव साजरा केला जातो जयंतीचा, शासकीय उत्सव, हा इथे वाड्यावर साजरा केला जातो, शिवनेरी या ठिकाणी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा ठेवू. समोरच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. 7वा क्वेश्चन आहे, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? बघा, मी आताच तुम्हाला म्हटलं होतं हा क्वेश्चन लक्षात असू दे, तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारले जाईल. तर मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आंग्रे हे होते. तुम्ही हे लक्षात असू द्या चांगल्या प्रकारे. तुम्हाला प्रत्येक वेळेस आरमारांबद्दल विचारलं जाईल. आणि आरमार पहिले प्रमुख कोण होते? तर हे होते कान्होजी आंग्रे. कोण होते? कान्होजी आंग्रे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी सर्वप्रथम पहिला किल्ला जिंकला होता. कितव्या वर्षी जिंकला होता? 16व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. तो किल्ला कोणता होता? तो होता तोरणा हा किल्ला. तोरणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकला होता आणि तो त्यांच्या जीवनातला पहिला किल्ला होता जो त्यांनी जिंकला होता. कोणता होता शिवाजी महाराजांनी जिंकलेला? तोरणा हा किल्ला. आणि तो वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी जिंकला होता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? बघा, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? तुम्ही प्रत्येक वेळेस अष्टप्रधान बद्दल ऐकलेलं आहे. तर अष्टप्रधान मंडळ कोणाचे होते आपल्या याच्यामध्ये? अष्टप्रधान महामंडळ होते शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराजांनी जे 8 लोकांची नियुक्ती केलेली होती अष्टप्रधान महामंडळ, त्यात एक पंतप्रधान, एक अमात्य, एक सचिव, एक मंत्री आणि एक अमात्य होते, एक सचिव होते आणि एक मंत्री होते. त्याच्यामध्ये त्यांनी न्यायाधीश, पंडित, सुमन, सेनापती, मंत्री यांची नियुक्ती केलेली होती. आणि हे होते मराठा साम्राज्यामध्ये होते. आणि अष्टप्रधान महामंडळामध्ये कोण कोण होते हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगण्यात येईल, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघा, मोरोज त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते या कारभाराचे. त्यांचा राज्य कारभार चालवणे हा त्यांचं काम होतं. एक रामचंद्र निळकंठ मुजुमदार होते जे अमात्य होते, यांचा राज्याचा जमा खर्च पाहणे हे त्यांचं काम होतं. एक हंबीरराव मोहिते होते आणि हंबीरराव मोहिते यांचं काम होतं सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे हे त्यांचं काम होतं. एक मोरेश्वरराव पंडित होते. हे पंडितराव म्हणजे धर्माचे कामे म्हणजे न्यायाधीश, न्यायाचे काम बघणे हे मोरेश्वरराव पंडितराव यांचं काम होतं. 5वे होते निराजीरावजी, हे न्यायाधीश होते, यांचं न्यायदान करणे हे काम होतं.
अण्णाजी दत्तो हे सचिव होते, यांचे सरकारी कागदपत्र पाठवणे हे यांचं काम होतं. एक दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते, पत्रव्यवहार सांभाळणे हे वाकनीसांचं काम होतं. आणि एक होते रामचंद्र त्रिंबक डंबीर हे सुमंत होते आणि परराज्यांशी संबंध ठेवणे यांचं काम होतं. बघा, यांचं नाव चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. परराष्ट्र खाते कोण चालवायचे तर रामचंद्र त्रिंबक डंबीर. पत्रव्यवहार कोण सांभाळायचे दत्ताजी वाकनीस. सरकारची आज्ञापत्रे कोण पाठवणे म्हणजे बॉन्ड वगैरे सरकारचे जे यायचे ते कोण करायचे अण्णाजी दत्तो. न्यायदानाचे काम हे निराजी रावजी यांच्याकडे होते. जे धर्माशी निगडीत काम होते ते मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे होते. आणि सैन्याचं नेतृत्व होतं हंबीरराव मोहिते यांच्याकडे. आणि राज्याचा जमा खर्च कोण बघायचे तर रामचंद्र मुजुमदार. आणि राज्यकारभार म्हणजे मेन PM कोण होता आपल्या शिवाजी महाराजांचे मोरो त्रिंबक पिंगळे. तर तुम्ही हे चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या, तुम्हाला हे विचारण्यात येईल आणि हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चन कडे वळूया. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटले होते? बघा, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले होते? तर हे म्हटले होते सुभाषचंद्र बोस यांनी. सुभाषचंद्र बोस यांचे हे वाक्य होते आणि हे म्यानमारमध्ये म्हटले होते त्यांनी युद्धांदरम्यान. ज्यावेळेस दुसरे महायुद्ध चालू होते त्यावेळेसचे त्यांचे हे उद्गार आहेत. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हे त्यांचे गोर उद्गार होते त्यावेळेसचे. आणि त्यावेळेस भारतीय जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना यांच्या नाऱ्यामुळे भरपूर प्रोत्साहन मिळाले होते. सुभाषचंद्र बोस यांचा हा नारा होता, केवल खून ही है जो आज़ादी की किंमत चुका सकता है, हे त्यांचं दुसरं वाक्य होतं. ज्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा त्याच्यानंतर त्यांनी हे उद्गारलं होतं. चला तर मग तुम्ही हे लक्षात असणं गरजेचं आहे. समोरच्या क्वेश्चनकडे चालूया आपण. कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत इत्यादी सारख्या जमीन सारा वसूल पद्धती कोणी सुरू केल्या? बघा, एक कायमधारा पद्धत आणि रयतवारी पद्धत या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती. आपल्याला क्वेश्चनमध्ये दोन्ही एकच विचारलाय, पण कायमधारा पद्धत सुरू केली होती लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी. लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी बंगालमध्ये ही पद्धत सुरू होती. कायमधारा पद्धत कशाची? एक जमीनदार असायचा, त्याला खूप सारी जमीन दिल्या जायची, त्याच्या हाताखाली एक खंड आणि लोक असायचे, कुटुंब असायचे, ते त्यात काम करायचे. म्हणजे जमिनीची जो टॅक्स असायचा तो वसूल फक्त जमीनदाराकडून केला जायचा. आणि ही जमीनदाराकडून वसूल करण्यासाठी कमीत कमी लोक लागायचे, म्हणून सरकारची बचत याच्या मार्फत होत होती. म्हणून सरकारने कायमधारा पद्धत आणि एक फिक्स अमाऊंट यायचं प्रत्येक महिन्याला म्हणून ही लागू केली होती. आणि रयतवारी पद्धत ही वेगळी आहे. कायमधारा पद्धत ही बंगालमध्ये सुरू केली होती आणि ही सुरू केली होती 1793 आणि रयतवारी पद्धत ही महाराष्ट्र मद्रास या ठिकाणी होती. ही 1818 सुरू केली होती. कधी सुरू केली गेली होती? ही 1818 सुरू केली गेलेली होती. आणि दोन्ही पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत, यांना तुम्ही समजून घ्या. ही सुरू केली होती थॉमस मनरो यांनी. कोणी सुरू केली होती? थॉमस मनरो यांनी. रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी हा टॅक्ससाठी जबाबदार होता. आणि कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार कर देण्यासाठी ग्राह्य धरला जायचा. चला तर मग दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहे आणि दोन्ही वेगवेगळ्या जणांनी सुरू केलेल्या आहे. इथे उत्तर लॉर्ड कॉर्नवॅलिस फक्त येत नाही. हा कायमधारा पद्धत विचारली तुम्हाला त्यावेळेस लॉर्ड कॉर्नवॅलिस सांगायचं, आणि ज्यावेळेस तुम्हाला रयतवारी पद्धती विचारतात त्यावेळेस थॉमस मनरो यांचं नाव घ्यायचं. ही शेतकऱ्यांकडून डायरेक्ट घ्यायची होती. महाराष्ट्रात रयतवारी पद्धतच होती आणि पश्चिम बंगालमध्ये कायमधारा पद्धत होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांनीचा नाही? बघा, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती, तुम्हाला लक्षात असेल. हा ज्ञानेश्वरांचा आहे. अमृतानुभव हाही ज्ञानेश्वरांचा आहे. चांगदेव 65 हाही ज्ञानेश्वरांचा आहे. पण भावार्थ रामायण हा त्यांचा नाही. भावार्थ रामायण आहे संत एकनाथ यांचा. संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण लिहिलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी यातला 3 ग्रंथ लिहिले, त्यात अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि चांगदेव 65 हे श्री नामदेवांचे आहेत. ज्ञानेश्वरांचे लक्षात असू दे, ज्ञानेश्वरांनी लिहिलेले सगळे ग्रंथ. चला तर मग समोर चालूया आपण.
इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? बघा, इन्कलाब जिंदाबाद म्हटलं तर आपल्याला प्रत्येकाला भगतसिंग आठवतात, पण हा नारा कोणी दिला होता? तर याचं उत्तर जर तुम्ही इन्कलाब आहे बघा, याच्यामध्ये दिलंय भगतसिंह, MC बोस, MK गांधी आणि इन्कलाब. बघा, इन्कलाब जिंदाबाद हा नारा जर कधी समजा इथे 4 ऑप्शन आहे, पण याच्यापेक्षा वेगळा नारा आहे. इन्कलाब जिंदाबाद हा नारा फेमस झाला भगतसिंग यांच्यामुळे, पण हा दिला होता मौलाना हसरत मोहन यांनी, आणि तो दिला होता 1921ला. कोणी दिला होता? बघा, या 4 ऑप्शन मधून आपलं एकही उत्तर नाहीये. 4 ऑप्शन याचे उत्तर नाहीये. याचं उत्तर आहे मौलाना हसरत मोहानी. आता कोणी हा प्रश्न वाचला तर भगतसिंग असंच उत्तर देईल, पण हा नारा दिला होता मौलाना हसरत मोहानी यांनी, आणि तो दिला होता 1921ला. कधी दिला होता? 1921ला. लक्षात असू द्या, मौलाना हसरत मोहानी हे त्यांचा फोटो आहे, हाही लक्षात असू द्या. तुम्ही यांना बघितलं नसेल याच्या पहिले, मौलाना हसरत मोहानी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? बघा, कार्ल मार्क्स बद्दल तुम्ही भरपूर विचार असाल. त्यांचा वर्ग संघर्ष संबंधित भरपूर सारा इतिहास आहे, आणि त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथही खूप प्रसिद्ध आहे. पण ते कोणत्या देश संबंधित होते? ते होते जर्मन या देश संबंधित. जर्मनमध्ये त्यांचा जन्म झाला होता, जर्मनीमध्ये, आणि ते जर्मन या देशाशी संबंधित होते. कार्ल मार्क्सला लक्षात असू द्या, जर्मन या देशाशी संबंधित होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये कोठे झाला होता? बघा, गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता लुबनी येथे. लुबनी हे ठिकाण येतं नेपाळ या ठिकाणी. लुबनी येथे राणी मायदेवीनी यांच्या घरी यांचा जन्म झाला होता. कोणता? राणी गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ येथे राणी मायदेवीनी यांच्या घरी झाला होता. कोणाच्या घरी झाला होता? राणी मायदेवीनी. हे बघा, हे त्यांचं जन्म ठिकाण आहे नेपाळमधलं. लुबनी येथे. लक्षात असू द्या, हे नेपाळमधलं हे त्यांचं ठिकाण आहे. चला तर मग समोरकडे वळूया. 1922च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले होते? बघा, 1922ची जी साराबंदी चळवळ झाली होती त्याचे नेतृत्व कोणी केले होते? तर त्याचे नेतृत्व केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. 1922ला शेतकऱ्यांवर खूप सारे सारा लादला गेला होता, आणि त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ धर्मामध्ये लोकांना चारा न देण्यात यावा, म्हणजे सरकारने शेतकऱ्यांकडून साराबंदी नाही घ्यावी म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी आंदोलन केलं होतं. आणि 1922चं हे फेमस आंदोलन आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस याच्यावर क्वेश्चन येईल, म्हणून हे एकदम लक्षात ठेवा. साराबंदी मोहिमेचे नेतृत्व केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि ही चळवळ कधी झाली होती? तर ही झाली होती 1922 मध्ये. हे लक्षात असू द्या तुम्ही. सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेतृत्व केलं होतं या आंदोलनाचे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती? बघा, सरस्वतीबाई जोशी या गणेश वासुदेव जोशी यांच्या बहीण होत्या. कोणाच्या बहीण होत्या? गणेश वासुदेव जोशी यांच्या बहीण होत्या सरस्वतीबाई जोशी. आणि यांनी स्थापन केलं होतं स्त्री विचारवंत. यांनी स्त्री विचारवंती हा सभामंडळ स्थापन केला होता, आणि याच्याशी महिलांशी कनेक्टिव्हिटी वाढवली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. स्वातंत्र्य पाकिस्तानच्या निर्मिती योजना कोणी मांडली होती? बघा, स्वातंत्र्य पाकिस्तानची योजना म्हटलं तर कोणाही डोक्यात मोहम्मद अली जिना येतो, पण स्वातंत्र्य पाकिस्तानची योजना जी होती ती रहमत अली यांनी मांडली होती. चौधरी रहमत अली यांनी 1933ला ही योजना मांडली होती. कधी मांडली होती? 1933ला चौधरी रहमत अली यांनी ही योजना मांडली होती. ला चौधरी रहमत अली यांनी स्वतंत्र पाकिस्तानची निर्मितीची योजना मांडली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमध्ये चुकीची जोडी ओळखा. बघा, अष्टप्रधानांबद्दल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं. अष्टप्रधान मंडळ कशा प्रकारे आहे शिवाजी महाराजांचं. तुम्हाला परत एकदा अष्टप्रधान मंडळ दाखवतो मी. हे बघा,
पंतप्रधान होतं, त्यामध्ये अमात्य होतं, सेनापती होतं, पंडितराव होतं आणि सुमंत होतं. त्यात पेशवे दिसतंय का तुम्हाला कुठेही? कुठेही त्यात पेशवे नाही आहेत. तर शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये चुकीची जोडी कोणती येईल तुमची? पेशवेची चुकीची जोडी येईल. कारण का शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पेशवे कोणत्याही प्रकारचं पद नव्हतं. पेशवे हे पद नंतर जे शाहू आले होते त्यांनी निर्मिती केली होती याची, आणि त्या दरम्यान याची नियुक्ती झाली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. तुम्ही 20 नंबरचा क्वेश्चन आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये टिंबटिंब हा राजनीती ग्रंथ लिहिला होता. बघा, छत्रपती संभाजी महाराज संस्कृतमध्ये कोणता ग्रंथ लिहिला होता? तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. कोणता? बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. आणि हा ग्रंथ त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला होता. कोणत्या वर्षी लिहिला होता? 14व्या वर्षी लिहिला होता. संभाजी महाराजांनी 14 वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला होता. तर तरी तुम्ही लक्षात असू द्या, संभाजी महाराज जे होते यांनी बुद्धभूषण हा संस्कृतमधील ग्रंथ लिहिला होता. हा राजनीतीवर आधारित होता. कशावर? राजनीतीवर होता. आणि हा 14व्या वर्षी लिहिलेला होता त्यांनी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला होता? संत ज्ञानेश्वरांचा जन्म हा तर प्रत्येकाला आठवायलाच हवं, पण प्रत्येक जण चूक काय करतं की याचं उत्तर आळंदी येतं, पण याचं उत्तर आळंदी नाही आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झाला होता. आणि आपेगाव हे ठिकाण पैठण तालुक्यात येतं. कुठं येतं? पैठण तालुक्यात आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. संत ज्ञानेश्वरांचा जन्म पैठण या गावी झाला होता. कोणत्या गावी झाला होता? पैठण या गावी झाला होता. तरी तुम्ही हेही लक्षात असू द्या, संत ज्ञानेश्वरांचा जन्म पैठण आपेगाव इथे झालेला आहे. कोणत्याही प्रकारची चुकी करू नका आणि कोणीही आळंदी असं उत्तर देऊ नका. हे पैठण या आपेगाव या ठिकाणी पैठण तालुक्यात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचे मूळ आडनाव, संत ज्ञानेश्वरांचे मूळ आडनाव होते कुलकर्णी, हे त्यांचे मूळ आडनाव होते. तरी हेही तुम्ही लक्षात असू द्या, त्यांचे आडनावही वेगळे आहे आणि त्यांचा जन्मही तिथे झालेला नाहीये. तरी तुम्ही हे लक्षात असू द्यायला हवे. चला तर मग पूर्ण ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे पूर्ण नाव आहे. चला समोरचा क्वेश्चन. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत? बघा, शिवाजी महाराजांचे जे लष्कर होते त्याच्यामध्ये सर्वोच्च जो अधिकारी होता तो होता सरनौबत किंवा सरसेनापती. यांना सरनौबत किंवा सरसेनापती होते. आणि हे होते हंबीरराव मोहिते, हे पहिले होते त्यांचे. तर हेही तुम्ही लक्षात असू द्या, हंबीरराव मोहिते यांना लक्षात असू द्या तुम्ही. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. आता तुम्हाला हे समजलं असेल, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? ते ओळखले जाते महात्मा फुले यांना, जे सोशलिस्ट म्हणजे सोशल विचारधारेचा विचार करायचे, लोकांच्या हितांचा विचार करायचे, तो मार्टिन लुथर होता. आणि तसाच विचार महात्मा फुले करायचे, म्हणून महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण होते? तर महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर होते. चला तर मग समोर चालूया. औद्योगिक क्रांती प्रथम कुठे सुरू झाली? बघा, औद्योगिक क्रांतीचा जनक हा इंग्लंड आहे. आणि इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिक क्रांतीचा अर्थ असा की लोकांना कमीत कमी श्रम करून बाष्पीभवनाद्वारे उद्योगाची निर्मिती व्हायला लागली होती. मशिनरी आलेल्या होत्या त्यावेळेस त्या झाल्या होत्या इंग्लंडमध्ये. आणि ह्या झाल्या होत्या 1700 ते 1800च्या दरम्यान. आणि 1700 ते 1800 दरम्यान जे उद्योग उत्पन्न होत होते ते उत्पन्नाची खपत कुठे हवी म्हणून ही भारत ही बाजारपेठ इंग्लंडला भेटली होती. म्हणून औद्योगिक क्रांतीमुळे भारतावर खूप सारे इंग्लंडचे जे प्रोडक्ट होते ते भारतात यायला लागले. आणि भारतातल्या हातमाग उद्योगाला याची खूप मोठी हानी लाभली होती. आणि हे झालं होतं 1700 ते 1800 दरम्यान. औद्योगिक क्रांतीबद्दल आपण विशेषतः लक्षात असू द्यावे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. तुम्हाला हा क्वेश्चन समजलाच असेल. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागामधले जे जीवन होते ते कशा प्रकारे व्यत्यय होतं आणि ग्रामीण भागातील जीवन कशा प्रकारे चालते याच्यावर जो तुकडोजी महाराजांनी ग्रंथ लिहिला होता तो आहे ग्रामगीता. चला तर मग तुम्हाला आजचं सगळे क्वेश्चन समजले असेल. तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन बद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन हवे आहेत हे आम्हाला कळवा. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जर तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात. धन्यवाद.